यानंतरची महत्त्वाची बातमी नागपूरमधल्या काटोल इथल्या SBL एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये आज सकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडली। या स्फोटामध्ये आतापर्यंत 17 कामगारांचा मृत्यू झालाय तर अनेक कामगार जखमी आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। काटोलच्या राऊळगाव इथल्या SBL एनर्जी लिमिटेड या कंपनीत हा स्फोट झालाय। स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळेंचं या घटनेवर अत्यंत बारकाईनं लक्ष आहे। या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय। संबंधित कंपनी सुद्धा आर्थिक मदत मृतांच्या वारसांना देणार आहे। शिवाय केंद्र सरकारनं सुद्धा 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। कंपनी में जो भीषण स्फोट हुआ था उसमें 17 लोगों की जान गई। बार बार ये ऐसे स्फोटक के बनाने वाले कंपनियों में नागपुर जिले में ये घटनाएं बढ़ती जा रही है। इसके पहले भी 3-4 बार इस तरह की घटना घटी है और लोगों की जान, कामगारों की जान जा रही है। कल हुए घटना में 17 लोगों की जान चली, सॉरी आज मॉर्निंग में। आज 17 लोगों की जान जाने के बाद भी प्रशासन की क्या कर रहा है, कामगार डिपार्टमेंट क्या कर रहा है, लेबर डिपार्टमेंट क्या कर रहा है, और ये एक्सप्लोजिव का जो लाइसेंस देते हैं वो डिपार्टमेंट क्या कर रहे हैं, पुलिस प्रशासन या जिल्हा प्रशासन क्या कर रहे हैं। हा जो स्फोट झालेला आहे तो बरोबर आहे, कारण तिथे कांड्या नुसत्या ठेवल्या असतील तसे बिड्या ठेवतात आणि त्याच्यामुळे एक कांडीचा स्फोट झाल्याबरोबर ती एक तर पडली असेल किंवा त्यांनी जेव्हा आतमध्ये टाकली त्या वर्करनी तेव्हा त्याच्यावर दाब जास्त झाला असेल तर त्या कांडीचा स्फोट झाला आणि मग डिटोनेशन ज्याला आम्ही म्हणतो की सिरियल डिटोनेशन होऊन सगळ्या कांड्या धडाधडा फुटायला सुरुवात झाली। मालक आहेत किंवा जे त्याचे निर्माते आहेत त्यांची ही अक्षम्य चूक असणार आहे। सेफ्टी प्रिकॉशन त्यांनी घेतलेली नाही आहे, त्याच्यामुळे हे असं झालं असावं। राऊळगाव इथल्या या SBL एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। 17 जणांचा यात मृत्यू झालाय। या नागपूरमधल्या SBL कंपनीमधल्या स्फोट प्रकरणामध्ये 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। SBL कंपनीच्या मालकावर अद्याप गुन्हा दाखल का झालेला नाही, या 17 जणांच्या मृत्यूला कंपनी आणि मालक जबाबदार आहे का असा दावा होतोय। गुन्हा दाखल करण्यास इतका वेळ का लागतोय असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, एकीकडे 17 कामगारांचा मृत्यू झालाय या सगळ्या स्फोट प्रकरणामध्ये, मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई होताना का दिसत नाहीये किंवा अद्यापपर्यंत कंपनी मालकावर गुन्हा दाखल का होत नाहीये, काय नेमकी या सगळ्या संदर्भातली अपडेट आहे? अगदीच अजिंक्य, सकाळी जेव्हा ही घटना घडली आणि मृतकांचा आकडा समोर यायला सुरुवात झाली तेव्हा लगेच जिल्हाधिकारी असतील आणि पोलीस विभाग असेल हे सगळे जे आहे ते या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले होते। जे काही पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली आहे त्यानुसार जे आहे ते कळमेश्वर पोलिसांच्या माध्यमातून सध्याला एकूणच या घटनेचा जे आहे ते तपास सुरू आहे आणि सद्यस्थितीमध्ये जे आहे ते आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। त्यामुळे एकूण जे 17 आतापर्यंत जे आहे ते कामगारांचे मृत्यू झालेले आहे त्यामुळे आणि काही कामगार जे जखमी ज्यांच्यावर रुग्णालयात सद्यस्थितीमध्ये उपचार चालू आहे त्यामुळे एकूणच काही मृतकांचा सुद्धा आकडा वाढण्याची शक्यता आहे। आणि दुसरं जर पाहायला गेलं तर एकूणच या घटनेचा संपूर्ण तपास जे आहे ते सध्याला कळमेश्वर पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती जी आहे ती दिली जात आहे। मात्र अद्यापही कोणावरती कंपनी मालकावर गुन्हा दाखल जे आहे ते झालेला नाही, हे महत्त्वाचं आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच जे आहे ते आता ज्या ठिकाणी घटना घडली त्या घटनास्थळी जे आहे ते त्यांनी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर उद्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांनी जे आहे ते एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे। बैठकीमध्ये पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन जे काही अधिकारी असतील त्यांना सुद्धा या बैठकीमध्ये जे आहे ते एकूणच बोलवण्यात आलं आहे। त्यामुळे जे काही सद्यस्थितीमध्ये 17चा आकडा मृतदेहाचा आहे तो कदाचित वाढला तर ते सुद्धा जे काही शव असतील ते शव उद्याच
काय मोबदला जे आहे ते कंपनीच्या माध्यमातून मृतकांच्या कुटुंबियांना दिला जाऊ शकतो या संदर्भात उद्या बैठकीचं आयोजन जे आहे ते नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सकाळी करण्यात आलं आहे आणि एकूणच मृतकांच्या कुटुंबियांना जे काही मोबदला कंपनीच्या माध्यमातून दिला जाईल त्यानंतर जे शव जे आहे ते दिलं जात आहे. मात्र सद्यस्थितीत परिस्थिती जर पाहायला गेली तर एकूणच कुटुंबियांकडून जे आहे त्या परिसरामध्ये टाळं फोडले जात आहे. आरोप केला जातोय की कंपनीच्या माध्यमातून परिसरातले काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ते जे आहे ते गायब केले जाऊ शकतात अशा पद्धतीचे आरोप देखील कुटुंबियाच्या नातेवाईकांकडून केला जातोय. त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये एवढी गंभीर घटना भीषण घटना या ठिकाणी घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळपणे जे आहे ते गुन्हा नोंद करायला हवी होती. मात्र अद्यापही तपास सुरू आहे अशा पद्धतीचे वक्तव्य जे आहे ते पोलिसांकडून केले जात असल्यामुळे कुठेतरी कुटुंबियांना सुद्धा यामध्ये एक संशय जे आहे ते त्यांच्या मनामध्ये जे आहे ते रुळावताना या ठिकाणी एकंदरीत पाहायला बिलकुल ज्ञानेश्वर, पण 2025 मध्ये सुद्धा याच कंपनीमध्ये असंच एक प्रकरण, अशीच एक दुर्घटना घडली होती ज्या दुर्घटनेमध्ये 2 महिला कामगार या जखमी झाल्याचं समजलेलं होतं. त्यांना सुद्धा अद्याप मोबदला पूर्णपणे दिला गेलेला नाही अशी देखील माहिती मिळतेय. यात नेमकं कितपत तथ्य आहे आणि आज जी दुर्घटना घडली या दुर्घटनेनंतर इतकी दिरंगाई होण्याचं काय कारण आहे? गुन्हा दाखल होण्याच्या मागे पोलीस नेमकं या सगळ्या संदर्भात काय सांगतायत आणि जो मालक आहे तो मालक सध्या कुठे आहे, त्याच्यावर नेमकी काय कारवाई होणार आहे, त्याला नेमकं केव्हा ताब्यात घेतलं जाणार आहे, याबद्दलची नेमकी काय अपडेट आहे? अगदीच अजिंक्य, सध्याला ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती अतिशय संतापजनक आहे. त्यामुळे सौभाग्याचं आहे कंपनीचे मालक जे आहे ते घटनास्थळी सध्या तरी जाणार नाही. मात्र कंपनी संलग्न जे काही अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणचे जबाबदार अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्याशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारणा केली असता त्यांच्याकडनं उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याची प्रतिक्रिया जी आहे ते अनिल देशमुख यांनी दिलेली आहे. त्यामुळे एकूणच मालक जो आहे तो कुठे हे अद्याप कळू शकलेला नाही. मात्र मालकांकडून जे आहे ते संपूर्ण या घटनेची माहिती जी आहे ते घेतली जात आहे आणि कुटुंबियाचे आम्ही सोबत आहोत, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. जी काही वैद्यकीय उपचार आहेत त्याला अगोदर प्राधान्य दिलं जात असल्याचं त्यांनी जे आहे ते एक पत्रक काढत जे आहे ते त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून अधिकृत माहिती फक्त जाहीर केली आहे. मात्र कोणती माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया अद्याप जे आहे ते कंपनीच्या माध्यमातून दिल्या गेल्या नाही. त्यामुळे ती एक खंत जी आहे ते एकूणच जे आहे ते जे मृतक कुटुंबीय आहेत त्यांच्या कडून जे आहे ते व्यक्त केली जात आहे आणि सोबतच आत्तापर्यंत जो काही आकडा झालेला आहे 17 मृतकांचा तो आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जे जखमी रुग्ण आहे ते जखमी रुग्ण अजूनही जे आहे ते वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये नागपूरच्या जे आहे ते सद्यस्थितीमध्ये दाखल आहे आणि जे शव आहेत ते सध्याला मेडिकल कॉलेजमध्ये जे आहे ते नेण्यात आलेले आहे. त्यामुळे एकूणच आता उद्या तरी निदान जे आहे ते जी बैठक बोलवण्यात आली आहे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्या बैठकी अगोदर जे आहे ते कंपनी मालकांच्या विरोधात काही गुन्हा वगैरे दाखल होतो का आणि काही कारवाई पोलिसांच्या माध्यमातून केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सद्यस्थितीमध्ये जे आहे ते नागपूर ग्रामीणचे पोलीस अध्यक्ष यांच्या माध्यमातून जी माहिती मिळते आहे ती कळमेश्वर पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते एकूणच सध्या या संपूर्ण घटनाक्रमाचं जे आहे ते तपास सुरू आहे. तपासाअंती जे आहे ते एकूणच संपूर्ण कारवाई केली जाईल अशी माहिती जी आहे पोलिसांच्या माध्यमातून दिली जाते. ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं आपण घेतच राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.